हा हॅलो जगमोहन टेलर्स. हा हा पिंट्या ब्रह्मे बोलतोय. हा एक अर्जंट मध्ये 12 बंदी शिवून पाहिजे. कशासाठी म्हणजे काय लग्नासाठी? माझं नाही लग्न आमच्या भाच्याचं लग्न आहे. हो पण 12 बंदी माझ्यासाठी पाहिजे. हा उद्या 12 वाजेपर्यंत पाहिजे अर्जंट 12 बंदी. बंदी आहे तसं करायला आमच्याकडे. अहो त्याच्या लग्नासाठी पळवापळवी करणं आमच्यासाठी काय अवघड आहे का? नाही 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 नाही. अहो आमचं आधी मनवेल हो तिच्या घरच्यांना. तुम्ही फक्त या आठवड्यातली लग्नाच्या रजिस्ट्रेशनची तारीख नक्की करा. नक्की 100% मला माझे शेअर विकायचे. अहो शेअर हे मार्केट बघून आणि घरात लग्न कार्य असेल त्यावेळीच विकायचे असतात. मला जेवढं मार्केट मधलं कळतं ना तेवढंच मला सई आणि आदित्य बद्दलही कळतं. त्या दोघांचं लग्न होणार तो तिला घरी घेऊन येतच असणार. काय मुलगा आहे ना नाही भाई. तू आदित्यशी बोलतोस? नाही मी माझ्या एजंटशी बोलतोय. आदित्य नाही फोनवर माप देतो मी टेलरला. हा ठीक आहे सांगतो विटनेसची नावं सांगतो. तू आदित्यशी बोलतोस? नाही मी मॅरेज रजिस्ट्रेशनचं काम करतोय. अरे मग आदित्यला का नाही कोणी फोन लावतात? अरे मग तू का नाही करत? अरे मी करतोय पण तू उचलत नाहीये ना. अरे दादा सगळे छान चालले तू कशाला टेन्शन घेतोय? हे तू काही टेन्शन घेऊ नको. अरे. हे बघ लग्नाच्या खर्चाचं सगळं मी बघतोय आणि भटजीपासून ते मॅरेज रजिस्ट्रेशन पर्यंत बंधू बघतोय. अरे हो. आणि पिंट्या मी काय करणार नाहीये. मी आपल्या एकुलत्या एक बाच्याच्या लग्नात मज्जा करणार आहे. म्हणजे तू जेवणारही नाहीयेस. म्हणजे मी कॅटररशी बोलून जेवणाचं मेनू ठरवून टाकतो हे का. मस्त बटाट्याची पिवळी भाजी, डाळिंबी उसळ, गरमागरम पुऱ्या, श्रीखंड, मसाले भात आणि सीताफळ बासुंदी. मी जेवणार आहे. आणि आदित्यच्या लग्नात सनई कोण वाजवणार माहितीये? बिस्मिया. बिस्मिया? कोण बिस्मिया? अरे इतका थोर सनई वादक खान साहेब बिस्मिल्ला खान. माझा बालपणचा दोस्त. मी त्याला बिस्मिया म्हणायचो, टोल बसम्या म्हणायचो. अहो आप्पा उस्ताद बिस्मिल्ला खान कसे येतील? बाप्पा ते गेले कधीच. अरे गेले पण काय झालं पडले तिकडे. बरं ठीक आहे हरकत नाही. तुम्ही आज जाऊन झोपा बघू जरा वेळ. तुमची नाचून आली ना की तुम्हाला उठवतो आम्ही. हा अरे वा असं कसं झोपेन? बिस्मियाला पत्र मोडले लिहितोच मी. मी आप्पांसमोर काही बोललो नाही पण मला काळजी वाटते रे. एक साखरपुडा मोडला या घरात. त्या घरामध्ये एक लग्न मोडते. हे काही फार शुभ नाही रे. ते आता आदित्य आता फोन उचलत नाही. दादा अरे आदित्य हसत हसत घरी येणार आहे आणि सईला घेऊनच येणार आहे. आणि तरी तुला काळजी वाटत असेल ना तर मी आणि पिंट्या घराबाहेर पडतो, आदित्यला शोधतो आणि त्याला घेऊन येतो. बेस्ट आयडिया आहे. आपण आत्ताच निघूया. कधी एकदा मला खुशखबर ऐकतो असं झालं. चला चला चला. मी आदित्यला फोन करतो. सई सई आदित्य दार उघडा प्लीज. प्लीज दार उघडा कोणीतरी. मम्मा मम्मा दार उघडा ना प्लीज. प्लीज एकदा दार उघडा. प्लीज उघडा ना दार. मम्मा मम्मा दार उघडा ना प्लीज. मी शेवटचं सांगते आता सारखं दार उघडलं नाही ना तुम्ही. नाहीतर काय आता तुझ्याकडं ना या असल्या पोकळ धमक्या देण्याशिवाय दुसरा काहीच ऑप्शन उरला नाही. हे बघ मी धमकी नाही देते तुला. मी रिक्वेस्ट करते एकदा दार उघड. एकदा मला त्याला भेटू दे प्लीज. उघड ना दार. का अगं इथे बाहेर बघण्यासारखं काहीच नाहीये. बाहेर फक्त मी आहे आणि तुला मला बघण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये हो ना? सुयश ऐक ना मला फक्त एकदा भेटू दे त्याला. अच्छा एकदाच भेटून देऊ का? हो ऐक मी फक्त एकदा भेटेन त्याला. त्याच्यानंतर तू जे काही म्हणशील ना ते करायला तयार आहे मी.
हात जोडते, पाया पडते बाबा, तुझ्या एकदा भेटू देत ना. ओके ठीक आहे, सोडतो तुला. उघडतो हा मी दार. रेडी? थ्री, 2, 1. खूप लागलं का तुला? सॉरी हा. तुला मी वेडा वाटलो का ग? तुला असताच इथून सोडून द्यायला? एकतर तुझ्या मजनूने इथे येऊन जी माती खाल्ली आणि त्यामुळे तुला जे आता लागलंय ना त्याच्यापेक्षा जास्त लागलंय मला इथे. सगळं नीट चाललं होतं कसे, तोंड पाडून का होईना तू लग्नाला तयार झाली होती, पण तुझ्या त्या हिरोने एंट्री मारली आणि आमची हिरोईन पागल झाली. तुझं फक्त आणि फक्त माझ्याशीच लग्न होणार आहे आणि तोपर्यंत तुला इथून बाहेर पडता येणार नाही. स्वतः तुझं हे रडणं ओरडणं आहे ना ते बंद करा आणि झोप मुकाट्याने. आणि हो, तुझ्या त्या आदित्यची स्वप्न बघू नकोस, कारण तू किती ठरवलंस ना तरी तुला त्याला भेटता येणार नाहीये. कारण तुझा मजनू पडलाय रस्त्यावर. आता थोड्याच वेळात त्याला कचऱ्याची गाडी उचलून घेऊन जाईल. हाय हाय, आदी, अरे कुठे आहेस रे आदी? ए भाई, त्याला फोन लाव ना पटकन. अरे लावला, सारखं कव्हरेज एरियाच्या बाहेर असंच येतंय. आता कव्हरेज एरिया म्हणजे आता आणखीन कुठे असणार तो? आपण सगळं बघितलं ना, ती चहाची टपरी बघितली, ते ओशन कॅफे बघितलं, सगळं सगळं बंद झालंय. कुठे गेला असेल आता? अजून सईचं घर आलंय का? तो जाताना काय म्हणाला होता, सईच्या घरी जातोय ना, मग आपण तिकडे जाऊन बघूया ना. पण आता नाही नसेल पोहोचला सईच्या घरी तर काय करणार? असं कसं? आज तो तिकडेच जाणार होतो, आज तो तिच्याशी मनातलं सगळं बोलणार होतं आणि लग्न ठरवूनच येणार होता. आता हे सगळं बोलायला थोडा वेळ लागतोच ना. आधी आपण सईच्या घरी जाऊया. मला खात्री आहे तिथे आपल्याला नक्की कळेल आदित्य आता कुठे आहे. आदित्य कश्यप आता या जगातच नाही असं समजा. जगला वाचला तरी माझ्या वाटेला परत कधीच जाणार नाही. कारण मला जे हवं ना ते मी मिळवतोच आणि मला जे नकोय ना ते मी उपटून फेकून देतो. कधी, कुठे आणि कसंही. आणि जर का माझं डोकं फिरलं ना तर मी काही करतो, काही करू शकतो. हो पण डॉग, हे जरा जास्तच झालं ना? नाही म्हणजे काय आहे की आपण या घरात ना साधी कधी धक्काबुक्की होऊ दिली नाही. पण तुम्ही तर आज इकडे म्हणजे आज काय खून खराबच केला एकदम. शर्मिला, मला बोलू दे. बोला. काय डॉग की बेटूचं आणि तुमचं लग्न व्हावं ही आमचीच इच्छा होती. आम्हीच तिला फोर्स करत होतो तुमच्याशी लग्न करायला.
आधी ती तयार नव्हती, पण नंतर ती तयार झाली. मला वाटलं होईल सगळं राजी खुशी गोडी गुलाबीने, पण हे सगळं खराब होत चाललंय हो. मला असं वाटतंय की हे लग्न थांबव. डॉक, मी एकदम सिरियसली बोलतोय. मी पण एकदम सिरियसलीच ऐकत होतो तुमचं बिराजदार. पण तुम्ही लग्न थांबवूया म्हणाला ना, त्याचा त्रास झाला फादर इन लॉ. लग्न थांबवूयाचा त्रास नाही झाला. जर का ते थांबवलं तर तुमचं मी काय करेन हा विचार करून जास्त त्रास झाला. कळलं ना आता इथे काय झालं? हा विचार करा की मी माझ्या गार्ड्सला एकदा सांगितलं तर त्या आदित्यची ही हालत केली, तर मी पोलिसांना सांगितलं तर ते तुमची काय हालत करतील बिराजदार. पोलीस खूप वाईट वागतात झोल करणाऱ्या माणसांबरोबर. देऊ डेमो. गार्ड्स, सुयश बास, आम्ही सगळं काही सहन करतोय म्हणून तू वाटेल तसं वागशील असं नाहीये. ओके. आणि आम्हाला काय रे पोलिसात जायच्या धमक्या देतोयस तू? तू जसा वागतोयस ना, आम्ही सुद्धा पोलिसात जाऊ शकतो. प्लीज प्लीज तुम्ही असं करू नका. तुम्ही पोलिसात जाऊ नका. मी तुमच्या पाया पडतो. माझा डॅड रागवतील, मला घरातून बाहेर हाकलतील आणि सगळे प्रॉपर्टी काढून देतील. काय आज जाऊ शकत नाही म्हणजे तुम्ही कोण अडवणार आहे? हो बाजूला. अरे हे आमच्या होणाऱ्या सुनेचं घर आहे हे. पटवर्धनांच्या होणाऱ्या सुनेचं घर आहे. पटवर्धनांची सून होणार होती, आता ते आमची सून होणार आहे. आणि तीच बोलणी करायला आमचा भाचा इकडे आला. आम्हाला त्याला भेटायचंय. हे बघा मामा, तुम्हाला आज जाता येणार नाही, त्यामुळे चुपचाप घरी जा. नाहीतर नाहीतर काय आज जाता ना. अरे हे काय, अरे काय आम्हाला आज जाता आता काय? काय चाललंय? काय चाललंय? अरे मामा, अरे तुम्हाला लोकांशी कसं बोलावं वागावं कळत नाही का? अरे चड्डी बनियान गँग आहे ही. मामा आहे. सगळ्यांचे बाप आहेत ते. सॉरी म्हण. सॉरी. फक्त बॉडी वाढली, अक्कल नाही. काय म्हणला? यांची बॉडी वाढली आहे नुसती. अरे कोण आहेत? कोण आहे? सिक्युरिटी. काय पटवर्धन आणि बिराजदारांच्या लग्न सोहळा म्हणल्यावर खूप गर्दी होऊ लागली आहे नको त्या लोकांची. म्हणजे रिकाम टेकडे, उपटे, खूप लोक यायला लागले हो. काय आम्हाला आमचं फंक्शन आहे ना, हे खूप कमी लोकात स्पेशल करायचे म्हणून ही सिक्युरिटी. अरे मामा, आता आला जात तर चला मस्त लार्ज मारू. चला. आम्ही घेत नाही. अरे अशा स्पेशल दिवशी थोडं चालतं. चला. आम्हाला नाही चालत. काय तेवढ्यासाठी चालत आलो का आम्ही इकडे? कशासाठी चालत आलाय? आम्ही आदित्य आणि सईला भेटायला आलो. पण सईच ठीक आहे, पण आदित्य का आला असेल? तू इथे कशाला आहे? माझी सासूरवाडी आहे ही. हा, मग आदित्यची पण सासूरवाडी आहे ही. ए काय हे काय? पिंट्या थांब. हे बघ, आदित्य सईला भेटायला इकडे आला होता, पण तो अजून घरी आला नाही, म्हणून त्याला बघायला आम्ही आलोय. तो तुम्हाला नाही सापडणार आता. तर इथे आलाच नाही तर सापडेल कसा? आलेलाच नाही तर मग गेला कुठे?
तर मला काय माहिती कुठे गेला तो? काय सगळ्या गोष्टी मला सांगून करतो का? पण सईला सगळं सांगतो. तिला नक्की माहित असणार तो कुठे. हा मी विचारतो. सई, हा सई, ए सई. ए ए ए व्हॉट इज दिस नॉनसेन्स? शट अप. काय म्हणजे मॅनर्स वगैरे काय आहेत की नाही? असं कसा तुम्ही आरडाओरडा करतात लोकांच्या घरी जाऊन? एक तर हे घर तुझं नाहीये आणि जिचं घर आहे तिला मी हाक मारतोय. तुझा काय संबंध आहे? सई, सई. मी सांगतोय ना, मी इथेच आहे. अहो आदित्य इथे आलाच नाही, म्हणजे घरातून निघाला असेल पण तो इथे पोहोचला नाही. असं तू खरं बोलतोय? अहो खोटं बोलून मला काय मिळणार आहे? कशाला बोलू मी खोटं? तुम्ही बाहेर बघा, बाहेर निघा निघा लवकर. वेळेत बघा, म्हणजे त्याला काही झालं असेल तर नाही का? अरे भाई हा काय बोलतोय? आपण बघू. ये आपण बघू. भाई बेटू, ए बेटू, ए बेटू, ठीक आहे तू नको बोलूस माझ्याशी, पण एकदा तुझ्या डॅडीकडे वळून बघ तरी. हे बेटू, तुला आठवतंय तू लहान असताना ना मी तुझ्या गालाची अशी किशी घ्यायचो आणि तू मला नेहमी म्हणायचीस, डॅडू तुझी मुच्छी काप ना, ती मुच्छी मला टोचते. मग मी तुला अजून त्रास द्यायचो. पण आता बघ तुझ्या डॅडूची मुच्छी गायब. मी तुझ्या लहानपणीची विश पूर्ण केली की नाही? हा ए बेटू, तुझ्या अजून काही अशा विशेष राहिल्या असतील ना तर मला सांगा. कारण काय आहे, तू आता माझ्यापासून खूप लांब जाणार आहेस ना. मग तुझी कुठली अशी विश अर्धवट राहिली तर? बेटू यार तू सांग ना, तुला काय हवंय तुझ्या डॅडूकडनं? का तू तुझ्या डॅडूला? डॅडू नाहीयेस तू माझा. माझा डॅडू खूप चांगला माणूस होता. कधी कोणाला त्रास नाही द्यायचा, कोणाशी खोटं नाही वागला, खरा होता तो. तू खोटा आहेस, फ्रॉड आहेस तू. हे सगळं करत असताना स्वतःच्या मुलीची, तिच्या मनाची, तिच्या आयुष्याची काही काळजी नाही ना वाटली तुला? डॅडू आज तुझ्या चुकांची शिक्षा मी भोगतीये. माझ्या आयुष्याची वाट लावायची होती ती लावलीच, पण मला न वाचवता नुसता निमूटपणे उभा आहे तू बघ्यासारखा. असा नव्हता माझा डॅडू. आणि लहानपणाच्या कसल्या गोष्टी सांगतोयस रे तुम्हाला? मला आवडायचं, मला माझ्या डॅडूची मिशी टोचायची ते. पण आता ना, आता माणूस म्हणूनही बोचतोयस तुम्हाला, खुपतोयस डोळ्यात. मला लाज वाटते तुझी, मला लाज वाटते तुझी. सॉरी, पण तुझ्या हरवलेल्या डॅडूला माफ कर. आणि तुझी कुठली अशी विश असेल ना जी मी पूर्ण करू शकेन तर ती मला सांग. ट्राय कर. मला आदित्य हवाय. आता या क्षणी तो कुठे सुखरूप आहे की नाही हे हवंय मला. जमणार आहे तुला?
तात्याला इथे माझ्या समोर उभं करायला जमणार आहे का तुला डॅडी? नाही ना? मग तू निघ इथून, कारण आता मला तू नकोस. मला तू नकोस, मला मम्मा नकोय, मला इतर कोणी नकोय. मला फक्त माझा आदित्य हवाय.